कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. अशोक मोहितेला मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक. अभिषेक सानप आणि वैजनाथ वांगरला जालन्याच्या कन्नडमधून अटक झाल्याची माहिती. धारूर पोलिसांची मोठी कारवाई. घरगुती हिंसाचार प्रकरणात करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवरील आरोप कोर्टाकडून मान्य. करुणा मुंडेंना दरमहा ₹1.25 लाख तर मुलगी शिवानी मुंडेला 75,000 पोटगी देण्याचे वांद्रे न्यायालयाचे आदेश. धनंजय मुंडे दोषी असल्याचं कोर्टानं म्हटलेलं नाही. कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम पोटगीचा. धनंजय मुंडेंच्या वकिलाचं स्पष्टीकरण. धनंजय मुंडे हे आमच्यासाठी कधीही हानिकारक नव्हते. माझी आईच घरगुती हिंसाचार करायची. धनंजय मुंडेंचा मुलगा शिशू मुंडेची सोशल मीडियावर पोस्ट. सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी माझ्या मुलावर दबाव टाकला. माझ्या मुलावर धनंजय मुंडेंचा दबाव. मुलाच्या पोस्टनंतर करुणा मुंडेंचा आरोप. कौटुंबिक हिंसा करणारा व्यक्ती मंत्रिपदावर राहू शकतो का? सरकारनं अशा मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे. वडेट्टीवारांकडून धनंजय मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी. मुख्यमंत्र्यांना कौटुंबिक हिंसाचार करणारा मंत्री मंत्रिमंडळात कसा चालतो? फडणवीसांनी आता तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा. तृप्ती देसाईंची मागणी. आमदार सुरेश धस यांच्याकडून वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेच्या नार्को टेस्टची मागणी. तर नार्को टेस्टमध्ये आकाच्या आकाचंही नाव आलं तर त्यांचीही नार्को टेस्ट झाली पाहिजे. सुरेश धसांचं वक्तव्य. महायुतीला शिवाजी महाराज ईव्हीएम मशीन वाटते. सीएसएमटी स्थानकात शिवरायांचा पुतळा कधी लागणार? त्यांनी शिवरायांचा पुतळा न लावल्यास आम्ही पुतळा लावणार. उद्धव ठाकरेंचा इशारा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पंढरपूर दौऱ्यासाठी रवाना. तर राज ठाकरे स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार. संघटनात्मक बाबींवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती. पुण्यातील गाड्या तोडफोडीच्या घटनांवरून आता अजित पवारांनी पोलिसांना झापलं. तर गाड्या फोडणाऱ्यांवर मकोका का लावत नाही? अजित पवारांचा सवाल. शिवाय आरोपींची धिंड काढण्याच्या सुद्धा सूचना. महायुतीत अजित पवार नसते तर शिवसेनेचे 100 आमदार निवडून आले नसते. तर मात्र अजित पवारांची मागून एंट्री झाली म्हणूनच प्रॉब्लेम झाला. गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य. डोंगरी आयटीआय नामांतरावरून भाजप आणि काँग्रेस आमने सामने. काँग्रेस आमदार अमीन पटेलांचा अब्दुल कलामांच्या नावाला विरोध. तर अब्दुल कलामांचं नाव बदलण्यास मंत्री लोढांचा विरोध. आम्ही दोघे सगळ्यांना उडवून टाकू. महायुतीच्या नीट बातम्या द्या नाहीतर बघा. अजित पवारांचा पत्रकार समोर मिश्किल संवाद. राज्यात गुइलेन बॅरो सिंड्रोममुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू. पुण्यातल्या खासगी रुग्णालयात 62 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद. राज्यात जीबीएस बळींची संख्या आता 6. बदलापुरात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग. शिक्षकाकडून विद्यार्थिनी आणि तिच्या आईला उद्देशून अश्लील शेरेबाजी. पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत नराधम शिक्षकाला बिड्या. सांगलीत चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनंच हत्या केल्याचा संशय. संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात. नाशिकच्या सिडको परिसरात कारनं चिरडल्यामुळे 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. तर वडील मोबाईलमध्ये गुंग असतानाच डोळ्यासमोर मुलाचा अपघात. नागपुरातील मोठा ताजबाग परिसरातील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण. 3000 कोंबड्या नष्ट. ताजबाग आणि आसपासचा 1 किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित. सोयाबीन खरेदीला पणन विभागाकडून मुदतवाढ. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. सोयाबीनच्या शेवटच्या खरेदीपर्यंत केंद्र सुरू राहणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती. आरबीआयचं पतधोरण आज जाहीर होणार. रेपो दरात आता कपात होण्याची शक्यता. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.